नमस्कार. मी तुषार देशमुख ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, बघतोय आपण आज घडीला युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने पवित्र पोर्टल वेळेत सुरू व्हावे यासाठी आपण अविरतपणे लढा उभारला आणि सर्वप्रथम पाठपुरावा केला. पाठपुराव्यानंतर 28-29 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान बऱ्याच जणांची इच्छा नव्हती, पण आपण ठाम होतो की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाले पाहिजे. अनेक जणांनी या मागणीला विरोधही केला, परंतु आपण आपला लढा अविरतपणे चालू ठेवला. जसे आपल्याला लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने आश्वासन मिळत होते, त्या पद्धतीनं आपण तसाही पाठपुरावा व्यापक स्वरूपात करतच होतो. त्यानंतर पुन्हा आयुक्त कार्यालयातही आपली टीम वेळोवेळी जातच होती, मंत्रालयातही जातच होती आणि आपण पुन्हा नागपूर अधिवेशनातही, हिवाळी अधिवेशनात स्वतः मी व संपूर्ण टीम आपण हा मुद्दा लावून धरला. अगदी महाराष्ट्राच्या मुख्य वृत्तवाहिन्या, ABP माझा असेल, TV9 असेल, लोकशाही मराठी असेल, या सर्व वाहिन्यांनी वेळोवेळी दखल घेतली. आपला हा लढा प्रत्येकाच्या यशाचा आहे आणि नुसता मी वारंवार बोलतो आहे की आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी आग्रही होतो एकमेव. या गोष्टीचा तर अभिमान आहेच आपल्याला. आपण जी गोष्ट समर्थन केली तर प्रत्येकाच्या विरोध असतानासुद्धा ही गोष्ट लावून धरली. आज असू द्या सगळेजण श्रेय घेत आहेत, परंतु तुम्हा सर्वांना माहीत आहे सुरुवातीपासून ही मागणी कोणी धरली आणि शेवटपर्यंत. आपण मागणीला कुठली मागणी मान्य झाली म्हणून त्यावर नाही झालो, तर सुरुवातीपासून या मागणीसाठी आपण लढा देत आलो आहे. तर असो. दुसरी बाब, आपण कृतीयुक्त नुसत्या गोलगणा केल्या नाहीत, तर घोषणा केल्या आणि प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे RTI बघताय, प्रत्येक रिक्त जागींची एक अपडेट देतो आहे. दुसरी बाब, एका रिक्त जागेसाठी युवा विद्यार्थी असोसिएशन पाठपुरावा करते आहे. प्रत्येक शालेय शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषदच्या, नगरविकासच्या, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, आदिवासी विकासच्या, ATC आणि प्रकल्प कार्यालय आणि त्यासोबत नुकताच समाज कल्याण विभाग, म्हणजे अगदी समाज कल्याण विभागापर्यंत तर अजून कोणी गेलंही नाही ना. आदिवासी विकास केवळ आणि केवळ युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम पोहोचली आहे, हे सांगायला नक्कीच अभिमानास्पद आणि महत्त्वाचं वाटतं की अमरावती टीमने आदिवासी विकास विभागीय कार्यालय म्हणजेच ATC तिथं पाठपुरावा केला आहे. 4 ATC पैकी 2 ATC युवा विद्यार्थी असोसिएशनने पूर्ण केले आणि नाशिक ATC. दुसरा भाग, आपल्या समाज कल्याण विभागाकडे, अमरावती समाज कल्याण विभाग आणि नांदेड समाज कल्याण विभाग दोन्हीकडे पाठपुरावा झाला आहे विभागीय कार्यालयावरती. म्हणजे विचार करा, प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती एक जागेसाठी लढणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच जागा येतील. तर ह्यासाठी संपूर्ण टीम अगदी कार्यरत आहे. तर बघूया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका काय म्हणते आहे रिक्त पदांबाबत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभाग, विषय माहिती अधिकार 2005 अंतर्गत महानगरपालिका कार्यालयाअंतर्गत रिक्त शिक्षक पदांची माहिती मिळण्याबाबत महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळण्यात येते की संबंधित आणि माहिती अधिकार 2005 अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर कार्यालय अंतर्गत शाळांमधील दिनांक 31/10/2025 अखेर इयत्ता 6वी ते 12वी करिता मंजूर कार्यरत रिक्त तसेच अतिरिक्त पदवीधर शिक्षक गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र पदांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे नमूद केले आहे. प्रवर्ग मंजूर पदे 29, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 15, विमुक्त जाती 7, भटक्या जमाती ब6, भज क 8, भज ड 4, विमाप्र 4, इमाव म्हणजे इतर मागासवर्गीय 42, खुल्ला 106, एकूण 241. आणि रिक्त अतिरिक्त पदे अनुसूचित जातीच्या 29, भरलेली पदे 55, त्यामुळं अतिरिक्त 23 आहेत. अनुसूचित जमातीच्या 15 मंजूर पदे, भरलेली पदे 17 आहेत, त्यामुळे 2 अतिरिक्त आहेत. विजा अ मंजूर पदे 7, भरलेली पदे 13, अतिरिक्त 6. त्याच्यानंतर भज ब मंजूर पदे 6, भरलेली 7, त्याच्यामुळं अतिरिक्त 1. भज क मंजूर पदे 8, भरलेली 10, त्यामुळं अतिरिक्त 1. भज क मंजूर पदे 8, भरलेली 10, त्यामुळं अतिरिक्त 1. तर भज ड मंजूर 4, भरण्यात आलेली पदे 10, अतिरिक्त 6. विमाप्र
मंजूर पदे 4, भरलेली पदे 7, अतिरिक्त 3. इतर मागासवर्ग मंजूर पदे 42, भरलेली पदे 53, अतिरिक्त पदे 9 आणि खुल्ला 106. मंजूर पदे, भरलेली पदे 102, रिक्त पदे 5. तर ह्या महानगरपालिकेमध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शाळेला मान्यता असून इयत्ता 9वी ते 10वी या वर्गास विनाअनुदानित तत्त्वावर चालू आहे. माध्यमिक शिक्षकांची भरती बाह्यस्त्रोतद्वारे करण्यात येते. मनपा अंतर्गत 11 ते 12वीच्या शाळा चालवण्यात येत नाहीत. करिता आपण विचारलेली माहिती वरीलप्रमाणे देण्यात येत असून आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. जनमाहिती अधिकारी तथा शिक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसोबतच जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी निवडणूक मोहीम अगदी आघाडीवर प्रत्येक टप्प्यावरती आंदोलनात्मक असेल, मुंबई आंदोलन असेल, नागपूर येथे असेल, आपल्याला युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम छत्रपती संभाजीनगरची वेळोवेळी सहकार्य करत आली आहे आणि पाठपुराव्यासाठी अगदी जोमाने ते कार्यरत असतात. त्या सर्वांचं पुनश्च एक वेळ आभार आणि ह्या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.